खडतर परिश्रमाच्या जोरावर रामभैया जाधव यांनी सामाजिक कार्यात खरोखरच गरुड झेप घेतली आहे। सोलापूर युवक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष रामभैया जाधव यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सामाजिक क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे। खरं तर रामभैया जाधव हे एक सामान्य आणि गरीब कुटुंबात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व होय। सन 2006 पासून या व्यक्तिमत्वानं सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा ध्यास घेतला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। त्यांनी अल्पावधीतच उत्तुंग अशी गरुड झेप घेतली आणि या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे। कोणत्याही राजकीय पदावर नसताना अनेक लोकांना निस्वार्थी भावनेनं त्यांनी मदत तर केलीच, याशिवाय समाजाचंही आपण काहीतरी देणं लागतो म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेऊन आपल्या धडाकेबाज कामाची प्रचिती रामभैया जाधव यांनी आणून दिली। सन 2007 मध्ये ते मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले। सुप्रीम कोर्टात सरकारचा जो वकील होता तो सारखा गैरहजर होत होता आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टात मराठा समाज हा मागास आहे तिथं मान्यता पण कम पडलं आणि शेवटी मराठा आरक्षण रद्द झालं। आज राज्य सरकार केंद्राकडे वोट करत आहे, पण राज्य सरकारने पहिला राज्य मागास आयोग गठीत करून मराठा समाज हा मागास आहे विधान भवन विधान परिषद मध्ये तसं पारित करून राज्यपाल करता येणं त्यांचं काम आहे। राज्यपाल करता होते केंद्राकडे जाईल, ज्यावेळेस केंद्राकडे जाईल मराठा समाजाचा मोर्चा आहे केंद्राकडे जाईल। मुक मोर्चे आमचे निघाले, शांततेत निघाले, आज मराठा आक्रोश मोर्चा तिथे निघालाय। जर सरकारने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं त्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आम्ही तो उभा केले। सरकारला माझी विनंती आहे, उद्या आपला अधिवेशन आहे, मराठा समाजाचे जेवढे मागण्या आहेत आपण तुम्ही मागण्या करा, अन्यथा होणारा परिणाम राज्य सरकार हे जबाबदार असणार आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल 5 जिल्ह्यातील पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त सोलापुरात असताना तसंच पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची नोटीस मिळूनही कोणताही मागचा पुढचा विचार न करता रामभैया जाधव यांनी हजारो मराठा समाज बांधवांचा महामोर्चा सोलापुरात काढून संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं। एवढंच नव्हे तर त्यांनी मराठा आरक्षणासाठी मुंडण आंदोलन, 200 फूट उंच टाकीवर चढून आत्मदहन आंदोलनही छेडलं होतं। मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांसह सोलापूर शहरात त्यांनी सह्यांची मोहीम यशस्वीपणे राबवली। इतकंच नव्हे तर रामभैया जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी महादेवाच्या पिंडीवर स्वतःचं रक्त ओतून रक्ताभिषेक केला। मराठा आरक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं पत्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं। केवळ मराठा आरक्षणासाठी रामभैया जाधव यांनी
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा उधळून लावली आणि ते मुख्यमंत्री असतानाच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील केलं. मराठा आरक्षणासाठी रामभैया जाधव यांनी सर्वपक्षीय नेत्यांचं तिरडी आंदोलन केलं होतं. 2009 साली रामभैया जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. जुना पुणे नाका परिसरातील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी रामभैया जाधव यांनी तब्बल 87 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला श्रीमंत शहाजी महाराज परिवहन विभाग असं नामकरण मंजूर करून घेतलं. 7 रस्ता परिसरातील चौकाला राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात यावं आणि त्यांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीचं निवेदन प्रशासनाकडे देऊन रामभैया जाधव यांनी त्याचा सातत्यानं पाठपुरावा सुरू केला आहे. मुरारजी पेठेतील निराळे वस्ती येथील माठे बगीचाला कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचं नाव आणि त्यांचं भव्य स्मारक रामभैया जाधव यांनी मंजूर करून घेतलं. प्रत्येक वर्षी रामभैया जाधव हे गणेश जयंतीचं औचित्य साधून तब्बल 5,000 गणेश भक्तांना महाप्रसादाचं वाटप करतात. तसंच दरवर्षी ते गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात आणि अभूतपूर्व उत्साहात साजरा करतात. अण्णासाहेब विकास फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रामभैया जाधव यांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 400 बेरोजगार युवकांना कर्ज मिळवून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बळ दिलं. मराठा समाजाचे तथा माथाडी कामगार नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष, कॅबिनेट दर्जाचे मंत्री आदरणीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली रामभैया जाधव हे सध्या मोठ्या जोमानं काम करत आहेत.
अशा प्रकारे केवळ सामाजिक कार्य हाच आपला ध्यास याची प्रचिती आणून देण्यासाठी नेहमी धडपडणारे रामभैया जाधव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी ईश्वरानं आणखी 10 हत्तींचं बळ द्यावं हीच मनपूर्वक प्रार्थना. धन्यवाद.